उन्हाळी सुट्ट्यांसाठी माहेरी पुण्याला गेले होते. पुण्यातून मंडईतून हा दगडी खलबत्ता विकत घेतला. बरेच दिवसापासून या साईजचा खलबत्ता मी शोधत होते. फायनली तो मिळाला. वापरण्या अगोदर कोमट पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतला. नंतर घासणीने पण चांगला स्वच्छ घासून घेतला. परत एकदा कोमट पाण्याने स्वच्छ करून घेतलाय. त्यानंतर भिजवलेले तांदूळ जे आहेत ते यामध्ये एकदम चांगले बारीक करून घेतले, म्हणजे चांगले वाटून घ्यायचे ते आपल्याला. आणि मग हे बारीक झालेले जे तांदूळ असतात ते पूर्ण खलबत्त्याला आतून बाहेरून व्यवस्थित चांगले चोळून घ्यायचे. चांगला जोर लावून व्यवस्थित चोळून घेतलेत. असं केल्यामुळे दगडाचे जर काही कण अडकले असतील तर ते कण जे आहेत ते निघून जातात. व्यवस्थित चोळून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने खलबत्ता धुवून घेतला, पुसूनही घेतलाय. आणि नंतर भरपूर अशी हळद आणि तेल याची पेस्ट बनवून घ्यायची. माझ्या हातनं जरा कमीच झाली आहे, परत मला 1-2 वेळा ती बनवावी लागली. तर तुम्ही बनवतानाच 1-2-3 चमचे हळद, 2-3 चमचे तेल असं वापरून ही जी पेस्ट बनेल ती खलबत्त्याला पूर्ण लावून घ्यायची आहे. पेस्ट लावल्यानंतर खलबत्ता जो आहे तो कमीत कमी 8 ते 10 तास असाच ठेवायचा आहे. रात्रभर मी असाच ठेवला आता आणि नंतर सकाळी स्वच्छ पाण्याने तो धुवून घेतलाय. आता वापरण्यासाठी हा खलबत्ता योग्य आहे.